Hello friends, welcome back to my channel. Today we are going to solve remaining part of the question bank subject Marathi. Okay. Before that, I want to say one thing. My dear students, do like the videos, comment and share it with your friends. And if you haven't yet subscribed my channel, please subscribe it and press the bell icon for further videos notification. Okay. Now let's begin. पाठ क्रमांक 7 फुटप्रिंट्स रिटन बाय डॉक्टर प्रदीप आवटे. कृती क्रमांक 1. क्वेश्चन फर्स्ट. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. फर्स्ट, आकृती पूर्ण करा. क्वेश्चन में बॉक्स में दिया है रेखा मौशींनी मळकट पायांबद्दल दिलेली कारणे. अभी इन रीजन्स को ढूंढने के लिए पहले हम पैसेज को रीड करेंगे अच्छी तरह से. अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून छान काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखंडलाय. समधी धूळ लागती पायासनी आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला एड बी नाही आणि पाणी तरी कुठं हाय बक्कळ. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडं गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडं पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडं गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडं पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. मामा, मी एक ॲप तयार केला आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितनं सांगितलं. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे. तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक. बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. तो हमारा ये जो फर्स्ट क्वेश्चन है रेखा मावशींनी मळकट पायांबद्दल दिलेली कारणे, इसका आंसर हमें इस फर्स्ट पैराग्राफ में मिल जाएगा. देखो क्या बोल रही हो. ओ स्नेहा ताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई. शेणा मातीत काम करावं लागतं. देखो फर्स्ट रीजन मिल गया हमें, शेणा मातीत काम करावं लागतं. अँड सेकंड रीजन, आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखंडलाय. समधी धूळ लागती पायासनी. तो सेकंड रीजन क्या मिला हमें यहाँ पे, आमच्या वस्तीचा रस्ता समदा उखंडलाय. ये जो 2 रीज़न है इस आंसर में हमें मिल रहे हैं. देखो बच्चों, मैंने यहाँ पे आपको ये आंसर दे दिया है. फर्स्ट है शेणा मातीत काम करावं लागतं और सेकंड में वस्तीचा रस्ता समदा उखंडला आहे म्हणून पायांना धूळ लागते. क्वेश्चन 2 आकृती पूर्ण करा. अभी देखो पावडे काकांच्या तळव्यांची वैशिष्ट्ये. अभी यहाँ पे हमें 2 कैरेक्टरिस्टिक्स बताने. देखते हैं हम पैसेज में पावड़े काका के बारे में क्या बताया है. तो देखो सेकंड जो पैराग्राफ है उसमें जो रेखा मावशी वो बोल रही पावड़े काका के
पैरों के बारे में। क्या बोल रही हूँ? रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. अभी देखो कैसे आंसर में आएगा, एकदम गोजिरा और गुलाबी तळवा. और आप एक्स्ट्रा में अगर पूछा है तो ये भी लिख सकते हैं कि कुठं चिरण्या नाहीत. आणि और क्या लिख सकते हो, एकदम लोण्यागत पाय आहे, म्हणजे लोण्यासारखा मऊ असा पाय आहे. देखो तो मैंने आंसर में क्या दिया है, लोण्यासारखा गोजिरा गुलाबी तळवा और तळव्याला कुठेही चिरण्या नाहीत. चिरण्या मीन्स क्रॅक्स. ओके. एका वाक्यात उत्तर लिहा. सुमेधने तैयार केलेले ॲप कोणते? अभी इसका आंसर इस पैसेज में लास्ट लाइन में हमें मिल रहा है. देखो लास्ट लाइन क्या बोला है वहाँ पे, मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची, त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. तो उस ऐप का नाम है फुटप्रिंट्स. तो आंसर फुल सेंटेंस में लिखना है यहाँ पे. सुमितने तयार केलेलं ॲप फुटप्रिंट्स आहे. क्वेश्चन 3 स्वमत मीन्स पर्सनल रिस्पॉन्स. यू नो दैट. कौन सा क्वेश्चन पूछा है इसमें, तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशींचा अनुभव थोडक्यात सांगा. इमेजिन करके आप आपके मन से इसका आंसर लिख सकते हो. देखो मैंने दिया है इस आंसर में, आमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशी स्वभावानं अतिशय गोड व मायाळू आहेत. त्या भरपूर घरी काम करत असल्या तरी त्यांना मी नेहमी हसतमुखच पाहिलं आहे. त्या अगदी स्वच्छता प्रिय आहेत. त्या नेहमी त्यांच्या कामात तत्पर असतात. त्यांचे नाव आहे मीरा मावशी. त्यांना फुलझाडांची खूप आवड आहे. आमच्या बागेतील प्रत्येक झाडाविषयी त्यांना माहिती हवी असते. तिचे घर वस्तीत असले तरी फुलांची रोपे लावून सुशोभित केलेले, म्हणून आई तिला तिच्या प्रत्येक वाढदिवसाला साडीबरोबरच एक रोपही देते किंवा फुलझाडही देते. त्यामुळे ती एकदम खुश होते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहतो. ओके. नेक्स्ट कृती क्रमांक 2. क्वेश्चन फर्स्ट, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उतारा मीन्स पॅसेज. सो फर्स्ट वी हॅव टू रीड पॅसेज. गेल्या महिन्यापतूर चालतच येत होते, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली या मला. तेव्हा आता सायकल न येते, अशी अजून बरीच माहिती त्यांना भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुमची कशी करता? आत्तापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. रेखा मावशी फार गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली. एकदम चंदेरी वरखात मडलेली. आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. वा, पाहिलं रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला, या हे भलतंच. रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायांचं पाहूया का? त्यात पायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण मला काय सांगतंय तुमचं ॲप, ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. तो अभी देखते क्या पूछा है क्वेश्चन फर्स्ट अ में, कोण ते लिहा. रेखा मावशींना सायकल घेऊन देणारा. अभी किसने लेकर दी रेखा मावशी को सायकल? फर्स्ट लाइन में हमें उसका आंसर मिल जाएगा. देखो, गेल्या महिन्यापतूर चालतच येत होते, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली या मला. लेकानं मीन्स रेखा मावशी के लड़के ने. तो उसका आंसर क्या आएगा? रेखा मावशीच्या मुलाने.
किंवा रेखा मावशीचा लेख, ऐसे आप लिख सकते हो. ब, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे पाय असणाऱ्या. अभी किसके पैरों के बारे में बताया था यहाँ पे, आपको थर्ड पैराग्राफ में उसका आंसर मिल जाएगा. देखो, वा पाहिलं रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. तो किसके पैर है वो, रेखा मावशी. ओके, तो वहाँ पे आंसर लिखना है रेखा मावशी. क, स्वच्छ आणि मऊसूत पाय असणारे. तो हमने यहाँ पे अभी पढ़ा किसके पैर थे ऐसे. देखो सेकंड लास्ट लाईन आहे, त्यात पाहायचं काय, हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत, पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. मतलब किसके पैर थे ऐसे, पावडे काका के. तो यहाँ पे आंसर आएगा पावडे काका. ड, पायाची स्वच्छता बघणारा. तो सेकंड पैराग्राफ में हमें इसका आंसर मिल रहा है. जो सब इन्फॉर्मेशन कौन पूछ रहा था रेखा मावशी को, वो था सुमित. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. तो उसका आंसर आएगा पायाची स्वच्छता बघणारा सुमित. तो मैंने इस फर्स्ट क्वेश्चन के सब आंसर यहाँ पे दे दिए. अ का रेखा मावशींचा लेक किंवा मुलगा, और ब, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे पाय असणाऱ्या रेखा मावशी, स्वच्छ आणि मऊसूत पाय असणारे पावडे काका, आणि पायाची स्वच्छता बघणारा सुमित. क्वेश्चन सेकंड, आकृती पूर्ण करा. अ, रेखा मावशी फिरण्यासाठी वापरायच्या त्या गोष्टी. अभी देखो रेखा मावशी के बारे में फर्स्ट लाइन में दिया है. गेल्या महिन्यापासून चालतच येत होते, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली मला. मतलब देखो पहले रेखा मावशी क्या यूज करती थी, पैर, खुद के पैर, मतलब वो पैदल चलकर आ रही थी, और अभी कैसे आ रही है, सायकल से. तो इसीलिए इसका आंसर आएगा रेखा मावशी फिरण्यासाठी वापरायच्या त्या गोष्टी आहेत. पहले रहेगा पाय, और सेकंड बॉक्स में आएगा सायकल. आफ्टर दॅट मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलेल्या गोष्टी. स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. और उसके नीचे दिया है, देखो निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, एकदम चंदेरी वर्खात मढलेली. ये उसका आंसर आएगा. देखो मैंने यहाँ पे आपको ये बॉक्स के जो दो रीजन्स, दो आंसर बताने वो यहाँ पे बता दिए. अ में आया है पाय और सायकल, और आ का जो आंसर है वो है मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलेल्या गोष्टी, पायपुसणीच्या आकाराचा आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा एक निळा चौकोन, और सेकंड में आएगा निळ्या तुकड्याच्या मधोमध चंदेरी वर्खात मढलेली 2 पावले. हे इसका आंसर हुआ. थर्ड, स्वमत. जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शब्दात लिहा. अभी देखो बच्चों, पहले जो क्वेश्चन दिया होता है स्वमत में, उसका जो मीनिंग है वो आपने अच्छे से समझ लेना चाहिए, और उसके बाद अगर आपको उस क्वेश्चन का मीनिंग अच्छे से समझ में आ गया तो आप बहुत अच्छे से उसका आंसर लिख सकते हो. अभी नियंत्रित मीन्स कंट्रोल में करने के लिए. क्या, तो जागतिक तापमान वाढ मतलब क्या, टेम्परेचर. ओके, जो वर्ल्ड में टेम्परेचर की बढ़ोतरी हो रही है वो हमें कैसे कंट्रोल करना चाहिए, उसके लिए हमने क्या क्या सॉल्यूशंस निकालने चाहिए. उपाय योजना मीन्स सॉल्यूशंस. ओके, नाउ लेट्स सी आंसर. सततच्या प्रदूषणामुळे पर्यावरण दूषित झाले आहे. कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरण सतत तापते आहे. प्रदूषणामुळे दिवसागणिक पृथ्वी तापते. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही उपाय तत्परतेने योजणे आवश्यक आहेत. जसे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवायला हवेत. इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा कमी वापर करायला हवा. त्याऐवजी सायकल वापरायला हवी. सरकारी व सामाजिक संस्थांच्या मदतीने पर्यावरण वाचवा हे अभियान तातडीने राबवायला हवे. यासाठी सामाजिक जागरूकता निर्माण होणे खूप गरजेचे आहे. और आपको दूसरे कुछ सॉल्यूशंस अगर मालूम है तो आप इसमें ऐड कर सकते हो. कृती क्रमांक 3. क्वेश्चन फर्स्ट अ, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उसी लेसन का ये पैसेज है.
क्वेश्चन में पूछा है, पावडे काका व रेखा मावशी यांच्या पावलांमधील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा। 3 कॉलम दिए। फर्स्ट में दिया है व्यक्ति, मतलब उन जो पर्सन से उनके नाम दिए, रेखा मावशी, पावडे काका। सेकंड बॉक्स में उनके पैरों का कलर हमें लिखना है, जैसे रेखा मावशी का कौन सा और पावडे काका का कौन सा कलर है पैरों का। और आफ्टर दैट थर्ड कॉलम में पावलांच्या रंगाचे कारण और उनके जो पैर है उसके कलर का रीजन हमें यहाँ पे बताना है। ओके, फर्स्ट वी हैव टू रीड द पैसेज। काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे, तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो। अभी देखो, हमें पावडे काका के बारे में, मतलब पावडे काका के पैरों का कलर यहाँ पे पता चल रहा है। फर्स्ट लाइन में दिया है तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो, तो और सेकंड लाइन में दिया है रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत, सुमित बोलत होता। मतलब दोनों के पैरों का कलर हमें यहाँ पे पता चल रहा है। रेखा मावशी के पैरों का कलर है चंदेरी और पावडे काका का लिखेंगे काला। ओके, आफ्टर दैट रीजन्स देखो, रेखा मावशी जो है उसके पैर चंदेरी है, तो उसका रीजन भी सेकंड लाइन में हमें मिल रहा है, क्योंकि रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही। रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, तो ये रीज़न आप यहाँ पे रेखा मावशी का जो नाम है तो उनके थर्ड कॉलम में आप ये रीज़न लिख सकते हो। और पावडे काका का क्या लिखेंगे, देखो, कार्बन सोडण्याचं प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो, मतलब किस वजह से, तो कार्बन का जो प्रमाण है उस वजह से पावडे काका के पैर काले थे, तो इसीलिए हम यहाँ पे लिखेंगे कार्बन सोडण्याचे प्रमाण जास्त। देखो बच्चों, मैंने यहाँ पे आपको आंसर दे दिया है। ओके, बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो। किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना, ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण, तापानं फणफणली आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा। मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली। अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेजसमोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनंच ये जा करणार। ठरलं एकदम। खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरून गेलोय आपण। अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो। बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाच वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले। सेकंड क्वेश्चन देखते हैं, आकृती पूर्ण करा। वाढत्या कार्बनचा पृथ्वीवर होणारा परिणाम। देखो, फर्स्ट पैराग्राफ में हमें उसका आंसर मिल रहा है। थर्ड लाइन में देखो, आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो। अभी देखो, जो एनवायरमेंट है कैसे हो रहा है, वो उसमें क्या हो रहा है, प्रदूषण हो रहा है, तो उसका फर्स्ट आएगा आंसर में प्रदूषण। ओके, एंड आफ्टर दैट किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना, ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण। अभी सेकंड बॉक्स में हम लिख सकते हैं क्या होता है, ग्लोबल वार्मिंग। ओके, और नेक्स्ट में क्या दिया है, सेकंड, कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना। ये कार्बन की जो बढ़ोतरी एनवायरनमेंट में हुई है तो वो कम करने के लिए हमें क्या करना चाहिए, दो सॉल्यूशंस हमें यहाँ पे बताना है। अभी कार्बन के प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, क्या कर सकते हम कार्बन कम होने के लिए, तो यहाँ पे दिया है, देखो, फर्स्ट पैराग्राफ में सेकंड लास्ट लाइन है, जैसे आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा, मतलब हमें क्या करना चाहिए, ये जो कार्बन है
अगर पैरों पे लगाए तो हम 2 करो कार्बन चला जाएगा क्या? तो ऐसा इसका मतलब नहीं है। तो जो कार्बन का जो प्रमाण है वो हमें एनवायरनमेंट से कम करना है। एनवायरनमेंट में उसका प्रमाण हमें कम करा कैसे करना है, कुछ ना कुछ सोल्युशन्स निकाल के। तो देखो वो बोल रहा है मी ठरवलंय मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, क्योंकि साइकिल में पेट्रोल डीजल हम ऐसे डलवाते नहीं तो प्रदूषण होगा क्या? नहीं। इसीलिए फर्स्ट जो सॉल्यूशन है तो वो क्या है? यूज द साइकिल। तो यहाँ पे लिख सकते हैं साइकिल वापरणे। ओके। और सेकंड सॉल्यूशन में क्या लिख सकते हैं? अभिषेक भारावून म्हणाला, फर्स्ट पॅराग्राफ के बाद एक जो लाइन है वहाँ पे देखो, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनच ये जा करणार। अभी क्या बोल रहा है वो कि मैं जो पब्लिक ट्रांसपोर्ट है बस, तो बस का यूज़ मैं आने जाने के लिए करूँगा। तो आप यहाँ पे लिख सकते हो पब्लिक ट्रांसपोर्ट वापरने। और भी आप लिख सकते हो जैसे पैदल चलना। ओके। तो क्वेश्चन सेकंड का फर्स्ट और सेकंड का आंसर मैंने आपको यहाँ पे दे दिए। अभी क्वेश्चन 3 स्वमत, तुमची शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना कराल ते तुमच्या शब्दात लिहा। तो देखो बच्चों, मैंने यहाँ पे एक सैंपल के तौर पे आपको आंसर दिया है। आप आपके मन से जो अच्छा लगे वो भी आप लिख सकते हो। तो देखो आंसर, आमची शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना करू। सर्वात आधी एक स्वच्छता समिती नेमली जाईल, त्यात प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांना सहभागी केले जाईल, जेणेकरून प्रत्येक वर्गाच्या स्वच्छतेकडे लक्ष देता येईल। प्रत्येकाला विशिष्ट कामे सोपवली जातील, जसे वर्गातील साफसफाई, बागेतील कामे, शाळेच्या परिसरातील साफसफाई, ओला कचरा, सुका कचरा, यासाठी वेगवेगळ्या कचरापेटींचा उपयोग केला जाईल। कचऱ्याची विल्हेवाट शिक्षकांच्या मार्गदर्शनाने करणे, तसेच स्वतः कृतीतून स्वच्छतेची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे व त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणे, अशा पद्धतीने शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवता येईल। बहुत सारी चीज़ें हम हमारी स्कूल को अच्छा रखने के लिए कर सकते हैं, वो आप खुद के मन से भी ऐड कर सकते हो। पाठ क्रमांक 8 ऊर्जा शक्तीचा जागर, रिटन बाय डॉक्टर रघुनाथ माशेलकर। कृति क्रमांक 1। अभी देखो फर्स्ट क्वेश्चन है 7 मार्क्स के लिए। क्वेश्चन फर्स्ट अ, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृति करा, आकृति पूर्ण करा। अभी बीच में बॉक्स में दिया है सेंटर में, माशेलकरांवर ऋण असणारे शिक्षक। तो आंसर के लिए हम पहले पैसेज पढ़ेंगे। शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते। गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे। पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार। अभी देखो ऋण ये जो वर्ड है यहाँ पे 2 बार आया है, लेकिन हमें क्वेश्चन में क्लियरली पूछा है माशेलकरांवर ऋण असणारे शिक्षक। अभी कुछ बच्चे जो वर्ड दिया है क्वेश्चन में एक आध वर्ड सेम आ गया तो आंसर लिख देते हैं, तो ऐसा करना नहीं है। यहाँ पे क्लियर पूछा है शिक्षक, तो उनका नाम आया है हमें सेकंड लाइन में। देखो आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे। तो यहाँ पे सिर्फ 2 बॉक्स दिए, आपने अगर 2 टीचरों के नाम अगर लिखे तो भी चलेगा या तीनों के लिखे तो भी चलेगा। आप लिख सकते हो एक बॉक्स में भावे सर और सेकंड बॉक्स में जोशी सर एंड शिर्के सर, ऐसे भी लिख सकते हो। सिर्फ 2 भी लिखे तो भी चलेगा। तो मैंने वैसे ही किया है, फर्स्ट बॉक्स में भावे सर और सेकंड बॉक्स में आंसर में लिखा है जोशी सर एंड शिर्के सर। ओके। सेकंड क्वेश्चन है, आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते, हे उत्तर येईल असा प्रश्न तैयार करा। मतलब हमें क्वेश्चन तैयार करना है यहाँ पे। तो देखो पहले हम पैसेज जो है वो पूरा रीड करेंगे।
तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती. इस पैसेज में ये लाइन आ गई है तो हम कैसे लिख सकते हैं उसका आंसर. हमें अगर क्वेश्चन लिखना है तो कैसे लिख सकते हैं. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. तो इसका क्वेश्चन हम ऐसे तैयार कर सकते हैं. प्रत्येक मुलाचा पहिला शिक्षक कोण. ओके. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं. अभी क्या दिया है सेकंड क्वेश्चन. आकृती पूर्ण करा. माशेलकरांच्या पुसटशा आठवणी. तो इसका आंसर यहाँ पे मिल रहा है हमें सेकंड पैराग्राफ में. देखो. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. कौन कौन सी है. देखो फर्स्ट बॉक्स में आएगा मैदानावर खेलल्याच्या. माशेले जो गांव है वहाँ के जो ग्राउंड है वहाँ पे खेलने का जो एक्सपीरियंस था उनका उसके बारे में. और सेकंड बॉक्स में आएगा पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी. तो देखते आंसर. तो आप आंसर में ऐसे भी लिख सकते हो. माशेल इथे मैदानावर खेळल्याच्या आणि त्याचबरोबर तिथल्या पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी. तो ये आंसर आप यहाँ पे लिख सकते हो. क्वेश्चन थर्ड. स्वमत. तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा. तो आंसर दिया है मैंने यहाँ पे. आई वडील मायेने आपले पालन पोषण करतात, सुसंस्कार करतात, पण मनाचे संगोपन करतात ते शिक्षक. व्यक्तिमत्वाची जडणघडण व विकास मला माझ्या शिक्षकांमुळेच करता आला. मातीच्या गोळ्याला आकार देणारे, अत्यंत माया करणारे व प्रेरणा देणारे माझे शिक्षक मला खूप प्रिय आहेत. जीवनाच्या प्रवासात माझे मार्गदर्शक किंवा दीपस्तंभ म्हणजेच माझे शिक्षक होत. माझ्या मनाला प्रगल्भ करणारे माझ्या शिक्षकांचे माझ्यावर कधीही न फिटणारे ऋण आहेत. कृती क्रमांक 2. प्रश्न 1. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. फर्स्ट क्वेश्चन है कोण ते लिहा. लेखकाला जीवनाचं तत्वज्ञान शिकविणारे. अभी उसके लिए पहले हम पैसेज रीड करेंगे. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. देखो बच्चों, फर्स्ट क्वेश्चन का आंसर हमें यहाँ पे मिल रहा है. कौन से शिक्षक थे वो. जिनका नाम है भावे सर. और लास्ट लाइन में बोला इस फर्स्ट पैराग्राफ में कि त्यांनी मला जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. तो का आंसर आएगा लेखकाला जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारे भावे सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन है लेखक पुन्हा मनोमनी जातो ते ठिकाण. अभी सेकंड पैराग्राफ रीड करेंगे. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.
आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. अभी सेकंड क्वेश्चन क्या था हमारा? लेखक पुन्हा मनोमनी जातो ते ठिकाण. और देखो बच्चों, हमें ऐसे लगता है जो पहले पहले क्वेश्चन दिए वो उनके आंसर फर्स्ट सेकंड पैराग्राफ में मिल जाएंगे, लेकिन कभी कभी ऐसे नहीं रहता है. तो देखो लास्ट लाइन में हमें उस क्वेश्चन का आंसर मिल रहा है. मी पुन्हा पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. तो उसका आंसर आहे शाळेत. सेकंड क्वेश्चन आहे आकृती पूर्ण करा. शाळेने व शिक्षकांनी लेखकाला दिलेल्या गोष्टी. कौन कौन सी चीज़ें ऐसी थी जो शिक्षक और स्कूल इन्होंने इस लेखक को दिए. ओके. शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. तो देखो लास्ट थर्ड लाइन में उसका आंसर है. तो देखो यहाँ पे क्वेश्चन फर्स्ट और सेकंड के आंसर मैंने दे दिए. ओके. क्वेश्चन 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. कागद कशामुळे जळाला? अभी इसका हमने पढ़ा था सेकंड पैराग्राफ में. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. इसमें हमारा आंसर मिल गया है हमें के तो कागद कसा जळाला तर भिंगांच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्याने कागद जळाला. ऐसे आप आंसर में लिख सकते हो. नेक्स्ट क्वेश्चन है लेखकाची संस्कार केंद्रे कोणती? सेकंड लास्ट लाइन में हमें उसका आंसर मिल रहा है माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यांसमोर उभे राहते. मतलब ये तीनों को उन्होंने क्या बोला है? संस्कार केंद्र. तो आंसर में लिखेंगे लेखकांची आई, त्याचबरोबर शाळा आणि त्यांचे शिक्षक हे लेखकांची संस्कार केंद्रे होत. ओके. दोनों क्वेश्चंस के आंसर आपको यहाँ पे मिल जाएंगे. ओके. क्वेश्चन 3, स्वमत. इट मीन्स पर्सनल रिस्पॉन्स. यू नो दॅट. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. तो उसका आंसर हम रीड करेंगे अभी. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते कारण आई आपल्याला चालायला, बोलायला शिकवते. ती आपल्याला चांगले संस्कार देऊन आपलं व्यक्तिमत्व घडवत असते. मोठ्यांचा आदर करावा, नेहमी खरे बोलावे, चांगल्या मुलांच्या संगतीत राहावे असे शिकवत असते. आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शनही करते. चांगले व वाईट यातील फरक शिकवते. चांगल्या सवयी लावते. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आई देते. तिच्या कृतीतून, वागण्या बोलण्यातून आपण बरंच काही शिकत असतो. एक प्रकारे जणू काही ती जगण्याची कला शिकवत असते. म्हणूनच आपण म्हणतो ना की आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. आई तिच्या बाळाला अगदी लहानपणापासून या सर्व चांगल्या गोष्टी शिकवत असते. म्हणूनच ती प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. ओके.